सामना सुरू होतोय राम रॉयल्स वर्सेस राज पाटील वॉरियर्स. आजचा हा 8वा दिवस, पहिला सामना. पहिल्या सामन्यामध्ये पहिली ओव्हर घेऊन येतोय तो रितेश, वडगावचा विराट म्हणून ज्याची ओळख आहे तो रितेश. पहिलीच गोलंदाजी करण्यासाठी येतोय, स्ट्राईकवर घेतोय रवी. स्टार्ट. सामना सुरू होतोय. पहिला चेंडू निर्धाव, उत्कृष्ट गोलंदाजी. पडते ना वडगाव क्रिकेट असोसिएशनचे संचालक DK लायन्सचे ओनर मान्य संतोष माने दादा उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर संपूर्ण स्पर्धेला पाणी सहकार्य करणारे श्री साई सर्वजलचे ओनर माननीय प्रवीण भंडारी दादा उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. सुरेख असा फटका, मात्र चेंडू जातोय ओमकारच्या हातात. रितेश एक उत्कृष्ट षटक घेऊन येतोय. पहिलंच षटक अतिशय उत्कृष्ट म्हणावं लागेल. सुरेख फटका घेऊन काढतोय, चेंडू जातोय सीमा पार. षटकार, गगनचुंबी षटकार खेचतोय रवी पाटीलच्या बॅटमधून. चेंडू खेळून काढतोय, चेंडू जातोय लेग साईडच्या दिशेने. त्या ठिकाणी गुड्डू उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतोय आणि चेंडू पुन्हा एकदा विराट अतिशय उत्कृष्ट सुरेख गोलंदाजी करताना. आणि ओव्हर समाप्त. 1 ओव्हर 11 रन. 1 ओव्हर 11 धावा होत आहेत. स्वयं आपलं स्कोरिंग तिथं सांगायचं आहे 1 ओव्हर नंतर. हो हो ठीक आहे. या ठिकाणी सनी गायकवाड कमिटीचे उपाध्यक्ष, वडगाव क्रिकेट असोसिएशनचे तज्ज्ञ संचालक उपस्थित आहेत, त्यांचंही हार्दिक स्वागत आहे. त्यांचा दुसरा सामना आहे. नारायणी सेनेचा देखील ओनर आहेत. अंगाच्या खांद्यावर जवळजवळ 4 जबाबदाऱ्या घेऊन काम करतायत ते कमिटीचे सनी गायकवाड.
सुरेख चेंडू वैभव, अतिशय उत्कृष्ट गोलंदाज वैभव वडगाव क्रिकेटचा एक उत्कृष्ट गोलंदाज व फलंदाज आहे, ऑलराऊंडर प्लेयर्स. सुरेख चेंडू म्हणावं लागेल, खेळून काढतोय अण्णा. आणि एक उत्कृष्ट असा झेल म्हणावा लागेल या ठिकाणी. सुरेख चेंडू, स्ट्राईकवर रोहित शेटजी, एक उत्कृष्ट फलंदाज. पाहूया काय करतोय वैभव. एक सुरेख झेल घेतला. विश्वजित SK याने पुन्हा चेंडू खेळून काढतोय लेगसाच्या दिशेने. चेंडू जातोय एक टप्पा सीमा पार चौका. कण्मणि एक चेंडू मिसफिल होते, मात्र एक धाव घेण्यात यशस्वी. उत्कृष्ट या ठिकाणी वडगाव प्रीमियर लीगचे सदस्य प्रवीण घोरपडे उपस्थित आहेत, त्यांचंही या ठिकाणी हार्दिक स्वागत. त्याचबरोबर सलगर स्लोगर्स विकी नलवडे यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. सागर हजारे दादा यांचंही या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. सकाळच्या वेळेत ते अनमोल असं योगदान देत आहेत वडगाव प्रीमियर लीग साठी. संघ ओनर आहेत अशोमेचे, त्यांचंही या ठिकाणी स्वागत. सुरेख चेंडू मिसफिल्ड, चेंडू जातोय 2 धावेसाठी. नारायणी सेनेचे ओनर संतोष देसाई उपस्थित आहेत, त्यांचंही हार्दिक स्वागत. नारायणी सेना वर्सेस सम्राट डिफेंडर्स दुसरा सामना. 1 ओव्हर पूर्ण 18, 2 ओव्हर दोन पूर्ण ओव्हर. 18. स्वयं ओव्हर नंतर स्कोर सांगा प्लीज. तिसरं षटक घेऊन येतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा वडगावचा विराट लल्लन.
सर्व उपस्थित प्रेक्षकांचं वडगाव प्रीमियर लीग 2024-25 मध्ये सहर्ष स्वागत. पहिला सामना राज पाटील वॉरियर्स वर्सेस राम रॉयल्स या दोन संघादरम्यान आहे. स्ट्रायकर खेळतोय रोहित. पाहूया काय करतोय रोहित आपल्या संघासाठी. या ठिकाणी प्रवीण दादा यांचा मनापासून धन्यवाद. आपण अतिशय अनमोल सेवा देता या स्पर्धेसाठी, ती पाणी सेवा. त्याबद्दल मनापासून आपलं धन्यवाद. सुरेख चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढतोय. सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी निलेशचे आपल्या संघासाठी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. कपिल दादा उकेरे यांचं हार्दिक स्वागत आहे. मी विनंती करतोय कपिल दादांना की आपण आपली आमच्यासाठी असणारी रोजची जबाबदारी आहे आणि आमच्यासाठी अतिशय अनमोल सहकार्य करताय, ते समालोचनाचं ती जबाबदारी स्वीकारावी विनंती आहे. आणि वडगावला उत्साह देणार असं समालोचन आणि कॉमेंट ये आज का सत्र का पहला मैच।
ये बहुत सटीक गेंदबाजी करते हुए वह बनवड़े अप्पा। अप्पा नाम से जाने जाते हैं वैभव, और उनका मैच देखने के लिए उनके भाई भी इधर है, विकी। ये डॉट बॉल मिलती हुई बल्लेबाजी कर रहे हैं आदित्य चौहान। और ये क्लीन बॉल होते हुए आदित्य। आज इनको पहली बार चांस मिला था, लेकिन ऐसा कुछ अच्छा नहीं कर पाए वो अपने टीम के लिए। स्कोर बोर्ड पहुंच चुका है 24 रन, 3 विकेट के नुकसान पर। एक गेंद बाकी है चौथे ओवर का। ये आखिर गेंद बल्लेबाजी के लिए अशफाक पटवेगार। और ये वाइड गेंद। स्कोरबोर्ड में इजाफा, 1 रन से स्कोरबोर्ड बढ़ता हुआ। सचिन जी का स्वागत करता हूं मैं। ये मैच देखने के लिए हर रोज मिंचे गांव से इधर पेटोड़ गांव आते हैं। गेंदबाजी डालने के लिए आए टीम के ओनर विजू दादा। ये आज के नए कमेंटेटर सचिन जी इधर उपस्थित है। मैं उनको एक विनती करता हूं कि आप भी माइक लीजिए और अपनी कमेंट्री शुरू कर दिए। ये बहुत बेहतरीन गेंदबाजी।
ये बहुत अच्छा कॉलिंग था। मिलेगा सिर्फ एक रन। और यह बेहतरीन चौका मिलते हुए राम रॉयल्स टीम को। अशफाक की बल्ले से आता हुआ यह पहला चौका। इस ओवर की दूसरी गेंद पर अशफाक ने कवर के ऊपर से लगाया एक बहुत बेहतरीन चौका। अपनी तीसरी गेंद डालेंगे ओनर विजुदा। और एक सिंगल मिलता हुआ राम रॉयल्स को। ये मौका है, ये गेंद नो मैंस लैंड। ये बहुत खराब रनिंग बिटवीन विकेट, एक शॉर्ट रन मिलता हुआ। और ये वाइड गेंद, अच्छी गेंदबाज करे विजुदा। ये खराब गेंदबाज, और ये मिलता है एक चौका। इस ओवर की आखिरी गेंद, देखते हैं क्या होता है। और फिर एक बार वाइड गेंद। इस एक्स्ट्रा एक रन से स्कोर 4 इजाफा हुआ। ये बहुत बेहतरीन फील्डिंग। ये लॉन्ग ऑन में फील्डिंग करते हुए विश्वजीत एसके, ये बॉल छोड़ते नहीं है। 5 ओवर का खेल समाप्त होते हुए स्कोर बोर्ड पहुंच चुका है 39 रन, 39 रन। ये आज का सत्र का पहला मैच राज पाटिल वॉरियर्स बनाम राम रॉयल्स। इस राम रॉयल्स टीम ने आज उनके सभी नए खिलाड़ियों को चांस दिया है। गेंदबाजी के लिए आया है विश्वजीत एसके। ये तो जाने माने खिलाड़ी है पेटपुर गांव के। देखते हैं ये क्या करते हैं। यावेळेस
यावेळेस मात्र सुरेख असा फटका आणि अतिशय सुंदर असं झेल या ठिकाणी टिपला जातोय सीमा रेषेजवळ. अतिशय सुरेख असा झेल मात्र या ठिकाणी टिपला होता आणि या ठिकाणी चौथा धक्का बसतोय. धावसंख्या आहे ती 4 बाद 39. पुन्हा एकदा सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. यावेळेस मात्र जोरदार फटका लॉंगच्या दिशेने मारलेला हा फटका यावेळेस मात्र सीमारेषेजवळ फील्ड केला जातोय. या दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते. एक चोरटी धाव घेण्याचा दुसरा प्रयत्न होता पण या ठिकाणी पूर्णपणे नकार देतोय. ये बहुत अच्छे गेंदबाजी कर रहे हैं विश्वजीत. ये उनका एक्सपीरियंस का बहुत ही अच्छी तरह से इस्तेमाल कर रहे हैं. यावेळेस मात्र जोरदार फटका लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून मारलेला हा फटका यावेळेस मात्र जातोय सीमा रेषेबाहेर. 6 धावांसाठी कडकडीत असा षटकार. या धावसंख्येवर धावसंख्या या ठिकाणी यावेळेस मात्र सुरेख चेंडू मधल्या अष्टीवरचा चेंडू यावेळेस मात्र फलंदाजाला बीट करण्यात यशस्वी होतोय पण लेग बायच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी धाव पूर्ण केली जाते. एका धावेने मात्र धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या पोहोचते ती 47 या धावसंख्येवर. विकी नलवडे यांना आता हा उत्कृष्ट असा कॅच प्रेक्षक मध्ये झेलल्याबद्दल 100 रुपयाचं बक्षीस. यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न केला होता. या दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होते ते 48. षटक चालू आहे ते 6व्या षटकातील अखेरचा चेंडू बाकी. या दरम्यान कडकडीत असा फटका कव्हर्स मध्ये मारलेला हा फटका यावेळेस मात्र सीमा रेषा भेदण्यात यशस्वी होतोय आणि या ठिकाणी 4 धावा मात्र आपल्या संघासाठी जमा केल्या जातात. या 4 धावांनी मात्र धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होती ती 52 आणि या ठिकाणी अर्धशतक फलकावर लागतंय. सुरेख अशी फलंदाजी या ठिकाणी केली जाते. 52. संख्या येते 4 बाद 52.
गेंदबाजी के लिए आए विनीत कांबळे गुड्डू. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू सीमा रेषा भेदून जातोय 6 धावेंसाठी. या पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी षटकार खेचला जातोय. धावसंख्येत मात्र झपाट्याने बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती 58 या धावसंख्येवर. षटक चालू. यावेळेस मात्र चेंडू थोडासा उसळी घेऊन जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यावेळेस मात्र चेंडू निर्धाव जातोय. सुरेख असा कमबॅक या ठिकाणी केलं जात आहे. यावेळेस मात्र थोडस स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. थोडा स्लोअर पद्धतीचा चेंडू. यावेळेस मात्र फलंदाजाला चकवा देण्यात पूर्णपणे यशस्वी होतोय. चेंडू यावेळेस मात्र जातोय निर्धाव. यावेळेस मात्र बॅटचा आणि बॉलचा अतिशय सुरेख असा संपर्क. चेंडू थेट सीमा रेषेबाहेर. 6 धाव्यांसाठी कडकडीत षटकार. मैदानामध्ये येतोय. यावेळेस थोडा ऑफस्टमच्या बाहेर येऊन खेळण्याचा थोडासा चपल होण्याचा प्रयत्न केला होता. पंचांनी या ठिकाणी वाईट बॉलचा इशारा दिला. एक अतिरिक्त धाव येते वाईटच्या स्वरूपामध्ये. तर धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होती ती 65. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू. टप्पा पडल्यानंतर उसळी घेऊन जातोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. या दरम्यान पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू बघायला मिळतोय. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये मारलेला हा फटका. या दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेने मात्र या ठिकाणी षटकाची समाप्ती होते. 7 षटकानंतर धावसंख्या येते 4 बाद 66. डीजे यावेळेस मात्र स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीचा फटका सीमारेषेजवळ फील्ड केला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि या ठिकाणी दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र या ठिकाणी फलंदाज धाव बांधवून परततोय.
यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू ऑफस्टमच्या खूपच बाहेरचा चेंडू. यावेळेस मात्र पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी दिलेला. एक अवांतर धाव येते. धावसंख्येत बदल होतोय. यावेळेस मात्र लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला हा फटका. एक टप्पा यावेळेस मात्र जातोय सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. तर धावसंख्येत झपाट्याने बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती 72 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्चवर येतोय. विश्वजित पाटील त्याचा सामना करतोय तो श्रेयस शिंदे. यावेळेस मात्र फुलटा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि सुरेख झेल. लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला हा फटका. यावेळेस मात्र श्रेयस शिंदे या ठिकाणी झेल बाद होऊन परतोय आणि 6वा धक्का बसतोय तो राम रॉयल्स या संघाला. तर अद्याप या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. राम रॉयल्स या संघाची आताची धावसंख्या ती 6 बाद 72. J. अगर इनके बल्ले को बॉल लग जाता है तो सीधा स्टैट्स में पहुंच जाता है. ये तो डिस्ट्रॉयर है प्रीतेश हजारे. पिछले साल वो अपोनेंट टीम के खिलाड़ी थे. यावेळेस मात्र सुरेख चेंडू ब्लॉकल मध्ये हात टाकलेला चेंडू. यावेळेस मात्र फलंदाजाला चकवा देण्यात यशस्वी झाला आणि त्रिफळा बाद होऊन परततोय तो प्रितेश हजारे. आणि या ठिकाणी 7वा धक्का बसलाय तो राम रॉयल्स या संघाला. एक मोठा फलंदाज या ठिकाणी माघारी परततोय. राम रॉयल्स या संघाची सध्या परिस्थिती आहे ती 8व्या षटकामध्ये 7 बाद 72. तर पुढचा फलंदाज येतोय विजय पाटील प्रत्येकची जागा घेण्यासाठी या ठिकाणी येतोय. तर अद्याप अखेरच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. यावेळेस मात्र लॉंग अपच्या दिशेने मारलेला हा फटका. डावखरा फलंदाज दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पण या ठिकाणी पूर्णपणे नकार दिला जातो. एका धावावर मात्र या ठिकाणी समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होती ती 73. अखेरचा चेंडू बाकी 8व्या षटकातील. यावेळेस मात्र लेग स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू. एक अवांतर धाव मात्र येते वाईटच्या स्वरूपामध्ये. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती 74.
सुरेख चेंडू यावेळेस मात्र थोडस स्लोअर पद्धतीचा हा चेंडू फलंदाजाला चकवा देण्यात मात्र यशस्वी होते आणि या ठिकाणी 8व्या षटकाची समाप्ती होते. 8 षटकानंतर राम रॉयल्स या संघाची धावसंख्या आहे ती 7 बाद 74. 75 धावांचं आव्हान दिलंय ते राज पाटील वॉरियर्स या संघाला. बघा जे कशा पद्धतीनं या आव्हानाचा पाठलाग केला जातोय. डीजे आठवा दिवस आणि खरं तरच
ह्या मॅचेस रंगतदार झाल्यात आणि शेवटच्या क्षणाला आलेल्या मॅचेस. और आज की सुबह बहुत अच्छी रंगीन हो जाएगी और मैच देखने के लिए बहुत मजा आएगा, क्योंकि आज का दिन बहुत अहमियत रखता है. लगभग 7 दिन खेल कर ये सभी खिलाड़ी जो आज परफॉर्मेंस के लिए आ रहे हैं, तो आज करो या मरो की स्थिति सभी टीमों को है. तो आ रहे गेंदबाजी के लिए हमारे सुकुमार अन्ना, जो आज 5वां यूपीएल बार लगातार खेल रहे हैं, और बल्लेबाजी के लिए वैभव नोडेले जो एक फाइनलिस्ट विन कप्तान है, जो और अन्ना का जो एज देखेंगे तो 50 वर्ष पूरे हो चुके हैं. देखिए उनकी बॉडी लैंग्वेज कैसी है, अभी भी शादी करने का इंतजार है उनका, ऐसे लगते हैं जो हमारे अन्ना. तो चलिए वैभव नोलडे सामने है सुकुमार. पहली गेंद ड्राइव कर दिया, यहां पर 1 रन खेलिए, बहुत अच्छी डॉट बॉल. उड़ा दी गेंद, यहां पर गेंद जाती है बाउंड्री लाइन की दिशा में, सीधा 4 रन. बहुत बढ़िया स्ट्रोक यहां पर वैभव नोलडे द्वारा. वहां पर फील्ड सजाई गई थी अच्छी, लेकिन यह है बहुत अच्छा शॉट. फील्डर सूझबूझ सजाई. यहां में अच्छे अच्छे बल्लेबाज थे राम रॉयल्स में. रवि अन्ना है, शेठ जी है, बहुत ऑलराउंडर. सर गुड्डू सामने है, गुड्डू एक अच्छा हार्ड हिटर बैट्समैन है, जो पिछली 5-4 मैचों से बैकअप नहीं किया उन्होंने, लेकिन आज देखते हैं उनकी बल्लेबाजी कैसी होगी. चलिए दूसरी गेंद, तीसरा गेंद यहां पर डालते हुए वैभव नोलडे को. उड़ा दी गेंद यहां पर कवर के दिशा में, फील्डर पीछे, देखेंगे क्या होता है. ये गया सीधा 4 रन. ये है वीपीएल चौका, और सुनील पाटिल हाथ हिलाते हुए बिर 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 4 रन. मैं बहुत अच्छी बल्लेबाजी उनकी देख चुका हूं. एक अच्छा खिलाड़ी है, टीम को साथ ले जाता है, खुद कप्तानी अच्छी करते हैं टीम के लिए, और मुझे बहुत इजाफा है इस प्लेयर पर, जो अपनी कामगिरी हर बार पूरी करता है. उतने ही अच्छे प्लेयर हैं गेंदबाज सुकुमार अन्ना. अपने टीम के लिए देखेंगे कितना स्कोर कम कर देते हैं. फिर से अच्छा गेंद, और ये सीधा विकेट. मैं पहले से बोल रहा था कमबैक करना सीधी बात नहीं है, लेकिन कमबैक करना दिल से होती है, और वो दिल था उसके अंदर जो सुकुमार अन्ना ने कमबैक किया है, और उसे कहते हैं नासीज को चीज ना. और बहुत बड़े बड़े प्लेयर हैं, मैं नाम हर बार, हर टीम में कोई तो 2 ऑलराउंडर अच्छे अच्छे हैं, और जो 2 ऑलराउंडर है उनकी तरफ सब टीमों की नजर रहती है कि इसको कब हम आउट कर सकेंगे, इसलिए मैच बन सकती है. देखिए एक ऑलराउंडर तो खत्म हो चुका है, उनका खेल अभी आज के दिन का यहां पर खत्म हो चुका है, जो वैभव नोलडे. नाम बहुत बड़ा है, लेकिन काम छोटा करके चले गए. लक्ष्य मुश्किल नहीं है, लेकिन लक्ष्य को मुश्किल करना बहुत गरज होती है. तो इसलिए ये बल्लेबाजी और ये गेंदबाजी
और उतनी ही अच्छी फील्ड, जो फील्डिंग होती है और सबसे अहमियत होती है। अगर कोई बल्लेबाज रन ना बनाता हो तो एक कैच अच्छा ले तो 20 रन का एक खिलाड़ी आउट कर सकता है वो। अभी पीछे एक बहुत बढ़िया खिलाड़ी है वो, और अच्छा एक शॉट उन्होंने ले चुके हैं, लेकिन 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा। सुकुमार अन्ना ने कमबैक किया है, एक विकेट जो अच्छी चटकाई है अपने टीम के लिए। बहुत बढ़िया यहां पर यह विकेट। चलिए आखिरी गेंद इस ओवर की, सामने है गुड्डू, विनीत कांबळे, उड़ा दी गेंद, हवा में है गेंद, देख सकते हैं कैच हो सकता है क्या, फील्डर पीछे, और ये कैच छूटा। ये कैच नहीं छूटा है, मैच छूटा है। भाई गुड्डू ये बहुत बड़ा खिलाड़ी है, उसे आप मौका देंगे तो आप जान भी गंवा सकते हो। ये बहुत बड़ा प्लेयर है और विकेट ये होना चाहिए था। अच्छी गेंदबाजी की थी अन्ना ने, लेकिन यहां पर विकेट छोड़ दी। चलिए मैं अगले हमारे समालोचक सचिन जाधव, उनको एक मैं दरखास्त देता हूं कि अगली मराठी कॉमेंट्री आप करिए। धन्यवाद। धन्यवाद तुषार गोसावी सर। तर या ठिकाणी राज पाटील वॉरियर्स या ठिकाणी फलंदाजी करतोय। स्ट्राईकवर फलंदाज आहे तो अभिजित विनीत, माफ करा, तर पुढचा गोलंदाज आहे वरद पकाले। यावेळेस मात्र कडकडीत फटका सीमारेषे जवळ अडवला जातोय। या दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता पण या ठिकाणी पूर्णपणे नकार दिला जातोय आणि 74 धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या षटकामध्ये राज पाटील वॉरियर्स संघाची धावसंख्या ती 1 बाद 11। वडगाव क्रिकेट असोसिएशन संचालक प्रतीक शिंदे यांचंही सहर्ष स्वागत। वरद पकाले हा उत्कृष्ट खेळाडू आहे, छोटा खेळाडू आहे पण नाव खूप मोठं केलं या VPL मध्ये त्यानं। ज्या वेळेला या राम रॉयलच्या एका खेळाडूला नो बॉल दिला होता त्यावेळेला ह्या गोलंदाजाला संधी दिली होती, पण संधीचं सोनं कसं करायचं या गोलंदाजानं केलं आणि पहिल्याच दिवशी त्याने लढव या खेळाडूचा पुरस्कार मिळवला त्या मॅच मध्ये। या खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे। छोटा खेळाडू आहे पण नाव मोठं केलेलं आहे वरद। यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला हा फटका यावेळेस मात्र एक टप्पा सीमारेषे बाहेर जातोय। यावेळेस मात्र हा चौकार खेचला जातोय तो अभिजीतच्या बॅट मधून। तर या ठिकाणी या पहिल्या चौकाराची या ठिकाणी नोंद होते, धावसंख्येत बदल होतोय, धावसंख्या होते ती 15 राज पाटील वॉरियर्स संघाची। या ठिकाणी पुढील सामन्याचा टॉस होतोय। पुढील सामना सम्राट डिफेंडर्स वर्सेस नारायणी सेना, दोन्ही कर्णधारांना विनंती आहे टॉस साठी यायचं आहे। तर या दरम्यान पुढचा चेंडू लॉंगांच्या दिशेने मारलेला फिल्डर खाली आणि यावेळेस मात्र दुसरा धक्का बसतोय अभिजीतच्या स्वरूपामध्ये आणि या ठिकाणी झेल बांधून माघारी परततोय। सुरेख अशी गोलंदाजी या ठिकाणी करतोय तो वरराज आपल्या संघासाठी एक ऋतुराज याला विनंती आहे टॉस साठी यायचं आहे। त्याचबरोबर जरा प्रेझेंटेशन बॉक्स कमी खाली करून द्यायचं या ठिकाणी सर्वांना विनंती आहे। आणि या सामन्याचा टॉस नाणेपैकी तानाजी सलगर याच्या शुभ हस्ते होते। मी विनंती करतोय दोन्ही संघाच्या कर्णधारांना नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि लाईव्ह स्ट्रीमिंगला नाणेफेकी साठी विनंती करतोय पुन्हा एकदा। थँक्यू। आणि परत एकदा एक उत्कृष्ट खेळाडू आलाय, एक नाव खरोखर ज्याचं नाव आहे लल्लू, माझ्याच नावाशी नाव जुडलेलं आहे आणि खरं तरच एक उत्कृष्ट हा खेळाडू वडगाव प्रीमियर लीग मध्ये हा सलग 5व्यांदा भाग घेतोय।
कोहली नावाने ज्याची ओळख. सुंदर असा कट केलाय आणि देतोय आपल्या एक साथीदाराला एक धाव काढून, ज्याचं नाव आहे गुड्डू. लगभग धाव संख्या पोहोचते 16 वरती. या ठिकाणी टॉस होतोय. रामराव नारायणी सेना वर्सेस सम्राट डिफेंडर्स. शुभ हस्ते वरद तानाजी सलगर. वरदचा पुढला चेंडू खेळण्यासाठी गुड्डू तयार आहे. ठीक आहे. सुंदर गोलंदाजी वरद याची. ज्यानं डोक्यात घेतलं होतं की हा बॉल आपल्याला चौकार किंवा षटकार लगवायचा आहे, आणि toss परंतु होतोय. इतकंच सुंदर असं डोकं लगावलं त्या गोलंदाजानं. आणि टॉसचा बॉस सम्राट डिफेंडर्स अजित. बॅटिंग फर्स्ट पाटील धाबा डगआउट. चला, सम्राट डिफेंडर्सचा टॉस झालेला. पुढली मॅच खरोखर अतिशय सुंदर. नारायणी सेना विरुद्ध सम्राट डिफेंडर्स. जो मॅच जिंकेल तो परती वरत 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 येणार आहे. आणि खरं तरच प्रत्येक मॅच मध्ये चित्त थर्राकीतून पुढच्या मॅचेस सर्वांनी सर्व आमचे जे लाईव्ह कास्ट बघतात त्यांना मी विनंती करतो की आपण मैदानात हजेरी लावा. आज, उद्या आणि परवा बघण्यासारखे सगळे सामने. परत येतोय आमचा आवडता गोलंदाज सचिन दादा. मला काय सांगायचं आहे, 2 ओव्हरला 16 झालेले आहेत. 2 ओव्हरमध्ये 16 झालेले आहेत. जिंकण्यासाठी अजून यांना 61 धावांची गरज आहे. काय वाटतं आपल्याला? 2 विकेट्स पडलेले आहेत. काय होणार मॅच मध्ये या? तर या ठिकाणी एक मोठं आव्हान हे दोन्ही फलंदाज घेऊन उतरले, तर याला प्रत्युत्तर मात्र त्याच पद्धतीने दिलं पाहिजे. यावेळेस मात्र बॅटची कट घेऊन गेलेला हा चेंडू सेकंड स्लिपच्या दिशेने जातोय. या दरम्यान चेंडू फील्ड केला जातोय. या दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते, तर धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होती ती 17. वारणा खोऱ्यामधलं आमचं हे छोटंसं गाव वडगाव, जे शहरानं नावानं ओळखलं जातं आणि गेले कित्येक वर्ष हे VPL नाव आम्ही गाजवत आहे. आणि खरोखरच महाराष्ट्राच्या संपूर्ण इतिहासामध्ये येणाऱ्या काही वर्षात हे नाव असंच गाजत राहणार आहे. सुंदर फटका उंच उडतो आणि गुड्डू मात्र जातोय. क्या सुटलेला आहे बघा, किती जीवदान. म्हणजे भगवान के घर में देर है लेकिन अंधेर नहीं है. जा बेटा, आज तेरा दिन है, खेल ले तू. बहुत मजा आ रहा है. आप विकेट छोड़ दिए, ये मैच भी छोड़ दिया है. मैं ऐसा बोल रहा हूं कि अब ये अन्ना तुमको विकेट नहीं मिलने वाली है. तुमने 2 बार इनको आउट करना चाहा लेकिन साथ नहीं दे रहे आपके खिलाड़ी. उसमें कोई गलती नहीं है तुम्हारी, गलती है उस खिलाड़ी की जो उन्होंने 2 कैच छोड़े हैं. और यहां पर थोड़ा सा हल्का कट किया है लेग साइड की दिशा में. 1 रन पूरा दूसरे रन के प्रयास में और 2 रन आराम के साथ ले चुके हैं. बहुत बड़े बड़े नाम हैं यहां पर, खिलाड़ी बहुत अच्छे हैं यहां पर. और अगला जो मैच है वो तो बहुत रोमांचक है. नारायणी सेना को ये मैच लगभग जीतना ही पड़ेगा और सम्राट डिफेंडर्स को अगर कोई भी चांस हो तो उनको भी जीतना पड़ेगा. फिर से एक बार फ्लिप किया गेंद. यहां पर 1 रन पूरा कर दिया दूसरे रन के प्रयास में और 2 रन के इजाफे में. देखते हैं क्या होता है. गए 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 गए. ये है फील्डिंग. वाह, क्या मजा आ रहा है देखने के लिए. लगभग रनिंग विकेट. सागरजी, तिसरी विकेट पडलेली आहे आणि तिसरी विकेट पडून सुद्धा अजून बॅट्समन त्यांच्याकडे खूप खूप असे शिल्लक आहेत. पण मला असं वाटतं गुड्डू अजून मैदानात आहे तोपर्यंत मॅचचा रिझल्ट हा त्यांच्या बाजूने लागू शकेल का? कारण 2 जीवदान मिळालेले आहेत गुड्डूला. अगदी खरं आहे. या जीवदानांचा मात्र या ठिकाणी पुरेपूर वापर केला पाहिजे. मॅचमध्ये कमबॅक केलं पाहिजे. तर 3 बाद 20 अशी धावसंख्या आहे ती राज पाटील वॉरियर्सच्या संघाची. 32 चेंडूमध्ये 55 धावांची आवश्यकता आहे. हा जर सामना जिंकायचा असेल तर 32 चेंडूमध्ये 55 धावांची आवश्यकता आहे.
सुकुमार देसाई अण्णा या ठिकाणी सुरेख अशी गोलंदाजी करतायत. त्यांना सुरेख असं मात्र साथ या ठिकाणी देत आहेत ते त्यांचे क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी आत्ताच धावचित केलं होतं आणि तिसरा धक्का दिला होता. यावेळेस मात्र लेग साईडच्या दिशेने हलक्या हाताने खेळून काढलेला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. दुसरी धाव थोडासा थ्रो मात्र ओव्हर हेड होता त्यामुळे कलेक्ट करता आला नाही. या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जातात. सागरजी एक रन शॉर्ट आहे. अंपायरचं लक्ष खूप आणि खूप चांगलं लक्ष आहे. सुनील पाटील हे नाव गाजलेलं आहे. सुनील पाटील यांनी कुठे कुठे अंपायरिंग केलेलं आहे. सुनील पाटील यांनी प्रत्येक शहरात प्रत्येक गावात खेडोपाड्यात अंपायरिंग केलेलं आहे आणि आज गेले कित्येक वर्ष आम्हाला सुनील पाटील या VPL साठी साथ देत आहे. थ्रो जर चांगल्या पद्धतीने असता तर ही विकेट नक्की गेली असती सागरजी. 100%. तर या षटकातील मात्र अखेरचा चेंडू बाकी आहे. सुकुमार देसाई यांच्या अखेरचा चेंडू. यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या दिशेने हलक्या हाताने खेळून काढलेला कार्पेट पद्धतीचा हा फटका या दरम्यान फील्ड केला जातोय. 2 धावा पूर्ण केल्या जातात. या 2 धावेने मात्र धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती 23 या धावसंख्येवर. तर या ठिकाणी मात्र तिसऱ्या षटकाची समाप्ती होते. 30 षटकामध्ये अद्याप 52 धावांची आवश्यकता आहे. सामना जिंकण्यासाठी ती राज पाटील वॉरियर्स या संघाला बघायचं आहे कशा पद्धतीने या ठिकाणी फलंदाजी केली जाते. या लक्ष्याचा पाठलाग कशा पद्धतीने केला जातोय. मला तर वाटतंय हा सामना दोन्ही बाजूला अजून आहे कारण त्यांच्या विकेट्स 3 पडलेल्या आहेत आणि मात्र स्कोर मात्र तसा लेवलला नाही आहे. त्या विकेटमध्ये पण स्कोर कमी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मॅच अजून राम रॉयल्स पण जिंकू शकतोय आणि राज पाटील वॉरियर्स पण जिंकू शकते. पण गुड्डूला मैदानामध्ये राहण्याची खूप गरज आहे कारण त्याला 2 जीवदान मिळालेले आहेत. 30 बॉलला 52 धावांची गरज आहे. पण त्या 52 धावा आता कोणत्या पद्धतीने हे काढतात हे पाहायचं आणि तितकंच डिपेंड राम रॉयल्स कोणत्या पद्धतीने करते ते पाहूया आपण. पुन्हा एकदा पॅबलिन यांच्या बाजूनी गोलंदाजीची धुरा ज्याने सांभाळले तो वरद पकाले. सामना करतोय तो रविकुमार करडे. यावेळेस मात्र कव्हर्समध्ये जोरदार फटका आणि षटकार. या ठिकाणी रविकुमार ज्याचा टोपण नाव जे आहे ते लेकिन बाद में दे नहीं उनको मौका और कर दी एक गेंद मिसमैच यहां पर दूसरी गेंद. तर सुरेख अशी गोलंदाजी करतोय वरद. या ठिकाणी आपल्याच फॉलो थ्रू मध्ये या ठिकाणी चेंडू कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला होता पण यावेळेस मात्र त्याने निर्धाव चेंडू टाकलाय. धावांच्या गतीचा वेग मात्र या ठिकाणी कमी केलाय. यावेळेस मात्र सुरेख असा फटका रन आउट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता. सुरेख असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बघायला मिळत आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू 27 चेंडू 46 धावा. जिंकण्याचं जे आव्हान आहे ते 27 चेंडू 46 धावा. यावेळेस मात्र सुरेख असं क्षेत्ररक्षण केलं जाते. एक टप्पा मात्र यावेळेस चेंडू अतिशय सुरेखरित्या अडवला जातोय. या दरम्यान 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातात. या 2 धावेने मात्र धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती 31 या धावसंख्येवर. अद्याप 26 चेंडू मध्ये 44 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस मात्र लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला हा फटका
थोडंसं मिसफिल्ड होतं या ठिकाणी, पण कुठल्याही प्रकारचं फिल्डिंगसाठी इथं सज्ज होता रवी अण्णा, म्हणून दुसरी धाव घेतली नाही. म्हणजे मोठ्या खेळाडूची ओळख काय असते याच्यावरून समजते आपल्याला. कारण ज्यावेळी एक क्षेत्ररक्षणासाठी एक मोठा खेळाडू तिथं उभा असतो त्यावेळेला दुसरी धाव घ्यायची का नाही हा मनामध्ये विचार असतो. पण लूज खेळाडू जिथं असतो तिथं मात्र बॅट्समनच्या डोक्यात लगेच येते की 2 धावा इथं आपण पळून काढूया. यावेळेस मात्र रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न, सुंदर असं कनेक्शन चेंडूचं आणि बॅटचं. यावेळेस मात्र चेंडूला पाठवलं जाते सीमारेषेजवळ, सुरेख असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी केले जात आहे. या दरम्यान मात्र 2 धावा पूर्ण केले जातात. 2 धावेने मात्र धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती 34. तर अद्याप 24 चेंडूमध्ये 41 धावांची आवश्यकता आहे. या ठिकाणी षटकाची समाप्ती होते. सामना सागरजी दोन्ही बाजून आहे अजून सुद्धा. पाहूया अजून 2 ओव्हर त्यांचे 2 मेन बॉलर्स जे आहेत ते अजून कमबॅक करतील असं मला वाटते. पण तितका चांगला फलंदाजी या मैदानावरती आहे ज्याचं नाव आहे विनीत कांबळे उर्फ गुड्डू, ज्याला लाडानं सगळे गुड्ड्या गुड्ड्या म्हणून आमच्या इथं हाक मारतात, असा हा गुड्डू. कॉमेंटेटर असतो, त्यांना ऊर्जा देणारा कॉमेंटेटर असतो. संघाचं समालोचन करण्यासाठी एक खूप महत्वाची ऊर्जा असते. तर प्रथम फलंदाजी करताना या ठिकाणी राम रॉयल्सच्या संघानं 7 बाद 74 अशी धावसंख्या उभी केली होती. 8 षटकामध्ये 75 धावांचं आव्हान दिलं होतं आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर राज पाटील वॉरियर्स या संघाची धावसंख्या आहे ती 3 बाद 34. तर अद्याप 24 चेंडूमध्ये 41 धावांची आवश्यकता आहे. और यहां पर गेंदबाजी के लिए आए विजय पाटिल, एक ऑलराउंडर फलंदाज ही है गोलंदाज ही है. देखेंगे सामने है गोविंदा, और ये लगा दिया यहां पर बहुत अच्छी फील्डिंग दूसरे के प्रयास में, लेकिन रवि अन्ना है यहां पर, नहीं भागेंगे. संदीप रुद्रे यांचंही कौतुक करेल तितकं थोडं अंपायरिंग साठी. खरंच मनापासून 7 ते 8 दिवस आज उन्हात तानात उभारून आपली अंपायरिंग करतात. बाप रे, इसे बोलते हैं कैच, में नाम में ताकत है, इसे ऑलराउंडर खिलाड़ी कहते हैं. देखिए शेठ जी कैसे भाग रहे हैं, भागना नहीं चाहते फिर भी भागते हैं. ये खेल है, एक खेल का प्रयास है, एक खेल सभी को. अगर कोई लंगड़ा हो तो उसे दौड़ाता है. ये है क्रिकेट, क्रिकेट का मजा कुछ और है. अपने ही फॉलो थ्रो में कैच पकड़ा है, नामुमकिन को मुमकिन कर दिया. यह है कैच, और इसे कहते हैं विन द मैच. कैच पकड़ो मैच जीतो. और आ रहे हमारे भाई जो मैं पिछले 10 साल से उनको बोल रहा हूं, खाना कम कर दे, खाना कम कर दे, कभी मेरी बात सुनता नहीं है. लेकिन आज उनके लगभग कंधे पर यह मैच है. देखेंगे मेरा भाई क्या करता है. आज के दिन मैच निकलना जरूरी है. अमर गोसावी 22 गेंदे लगभग 40 रन सामने. विजय पाटिल बहुत बड़ा गेंदबाज है, नाम बड़ा है, हर मैच में काम बड़ा किया उन्होंने. और अमर पाटिल गोसावी बहुत बड़ा शॉट यहां पर. ये लगभग 4 रन आते हैं रिवर्स शॉट और दिखा दिया अपनी ताकत. मनापासून स्वागत आहे
VPL कमिटी यांच्याकडून असलम चाचांना विनंती आहे की आपण थोडंसं इथं स्टेजवरती यायचं आहे. एक उत्कृष्ट आपण खेळाडू आहात, तुमचा आदर्श घेऊन काही मुलं इथं शिकलेली आहेत. तुमची गोलंदाजी एक काळची अशी होती की तुम्हाला पाहण्यासाठी लोक बाहेर नेत होती, असे आमचे असलम चाचा. चौकार आहे. अगली गेंद के लिए अमर तैयार. और ये दूसरा, और ये सीधा हाथ में. लगा दी बिल्डिंग, उड़ा दी फील्डिंग, लगा दी बिल्डिंग. अमर जा रहे हैं यहां पर. बिल्डिंग खड़ी कर दी थी वहां पर, बिल्डिंग जो फील्डिंग के रूप में उसे बिल्डिंग कहते हैं. और यहां पर अमर को लगभग दूसरे ही गेंद पर आउट करने में कामयाब हुई है टीम राम रॉयल्स की. आपली प्लेइंग 11 देऊन जायचं आहे. ऋतुराज चव्हाण आपली प्लेइंग 11 देऊन जायचं आहे. लगभग फिर से एक बार आए ओमकार बल्लेबाजी के लिए. ओमकार नाम ऐसा है कि सुनते ही नाम में मजा है. क्यों मजा है? क्यों फील्डिंग भी बहुत अच्छी कर लेते हैं. और क्या गेंद है, कट कर दिया गेंद सीधा कीपर के दस्तानों में. पूरा काम कर दिया फिर से बाद में सुकुमार अन्ना ने. बहुत बढ़िया गेंदबाजी. कम बैक करती हुई टीम राम रॉयल्स जीत के लिए लगभग अभी भी थोड़े कम रन से, लेकिन देखते हैं क्या होता है इस मैच में. अभी 3 ओवर शेष है. मैच पत्ता पलट सकती है कभी भी. अच्छा हो गया. बड़गांव प्रीमियर लीग में ये एक अच्छा गेंदबाज देखने को मिला है. बड़गांव प्रीमियर लीग में एक लेफ्टी गेंदबाज इस साल हमको नया देखने के लिए मिल गया, और मैं बहुत बहुत बधाई देता हूं विजय को. आप ऐसे ही खेलते रहे, आप ऐसे ही हमारे साथ जुड़ते रहे. आप कहां भी काम पर हो, किसी भी हर तरह में हो, लेकिन हमारे साथ आना जरूरी. 1 मिनट बता देता हूं. तर ती 5 बाद 39 राज पाटील वॉरियर्स या संघाची 18 चेंडू मध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे प्रति चेंडू मागे 2 धावांची गरज या ठिकाणी आहे. तर हा सामना जिंकण्यासाठी मात्र राज पाटील वॉरियर्स या संघाला या ठिकाणी 18 चेंडू मध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. तर आतापर्यंत या ठिकाणी 5 विकेट पडलेले आहेत. तर तुषार सर, तुम्हाला काय वाटतंय 18 चेंडू मध्ये 36 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील? माझं एकच मत आहे, कारण 18 चेंडू 36 धावा या मैदानावर लक्ष खूप मोठं नाही आहे. सांगण्याचं कारण इतकंच आहे की जर बॅटिंग खरोखर शांत डोक्याने केली तर हा सामना राज पाटील वॉरियर जिंकू शकतोय. कारण कमबॅक राम रॉयल्सचा जर कमबॅक करायचं झालं, त्यानं 4 ते 5 बॉल जर डॉट काढले आणि एखादी विकेट जर याच्यामध्ये पडले तर परत राम रॉयल्स हा सामना जिंकू शकतोय. अगदी बरोबर आहे. यावेळेस मात्र सुरेख असा फटका, कव्हर्स मध्ये मारलेला हा उत्तुंग असा फटका. आणि या ठिकाणी मात्र डिसिजन, आणि या ठिकाणी पंचांचा निर्णय आलेला आहे. 4 धावा, 4 धावेने मात्र धावसंख्येत झपाट्याने वाढ होते. धावसंख्या पोहोचते 43 या धावसंख्येवर. तर अद्याप 17 चेंडू मध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. अशा पद्धतीची फलंदाजीची या ठिकाणी गरज आहे जर हा सामना जिंकायचा असेल तर राज पाटील वॉरियर्सच्या संघाला. यावेळेस मात्र बॅटची आतील कड घेऊन गेलेला हा चेंडू मात्र जातोय फाईन लेगच्या दिशेने. या दरम्यान चेंडू थेट जातोय सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. यावेळेस मात्र धावसंख्या झपाट्याने वाढते. सलग 2 चेंडूवर 2 चौकार या ठिकाणी खेचले जातात. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती 47 या धावसंख्येवर. तर
मगाशी तुषार सर आपण ज्या पद्धतीनं चर्चा केली त्या पद्धतीची फलंदाजी मात्र या ठिकाणी बघायला मिळते. 100% मी म्हणत होतो मगापासून की या ओव्हरमध्ये जर त्यांनी स्कोर केला तर ही मॅच त्यांना जिंकणं अवघड नाही. पण मी आधीच सांगितलं होतं त्यांना 4 ते 5 बॉल डॉट्स करायचे आहेत तरच ते मॅचमध्ये येऊ शकतात. यावेळेस मात्र थोडा स्लोवर चेंडू झेल घेण्याचा प्रयत्न केला होता पण एक टप्पा मात्र यावेळेस जातोय सीमा रेषेबाहेर 4 धावेंसाठी. तर हा तिसरा षटकार मात्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. सलग 3 षटकार खेचले जातात, माफ करा 3 चौकार या ठिकाणी खेचले जाते. या चौकारीनिशी मात्र धावसंख्येत बदल होतोय आणि या ठिकाणी राज पाटील वॉरियर्सच्या संघाचं अर्धशतक फलकावर लागलं जात आहे. सुरेख अशी फलंदाजी या ठिकाणी रवी कुमारच्या बॅट मधून येते. धावसंख्येला मात्र या ठिकाणी आकार दिला जातोय. यावेळेस मात्र ऑफस्टंपच्या खूपच बाहेर असणारा चेंडू, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, एक अवांतर धाव मात्र या ठिकाणी येते. मला सचिनजी एकच गोष्ट म्हणायची आहे, जो प्लेअर प्रत्येक शॉट त्या ऑफसाईडला मारतोय पण तो चेंडू परत आणि तिथंच टाकतोय, गोलंदाजाने थोडासा कमबॅक करण्यासाठी काहीतरी बदल केला पाहिजे. बघा चेंडू तो प्रत्येक त्याचा झोन तोच आहे पण तो त्याच दिशेला गोलंदाजी करतोय. गोलंदाजाने थोडंसं ठरवलं पाहिजे. फिल्डर इकडे 3 काढलेले आहेत, लेग साईडच्या ऑफसाईड मिड विकेटला 3 फिल्डर काढलेले आहेत तरीही गोलंदाजी तो त्याच बाजूला करतोय का? यावेळेस मात्र मला वाटतं आपलं या ठिकाणी ऐकतोय गोलंदाज आणि फुलटो चेंडूवर मात्र या ठिकाणी त्रिफळ बाद होऊन परतोय. 6वा धक्का बसतोय तर राज पाटील वॉरियर्स या संघाला. रवी यांना थोडीशी स्माइल देताना, कारण मी सांगितलं होतं की त्याचा झोन तो आहे पण ते ज्या बाजूला गेंदबाजी करायला पाहिजे त्या बाजूला करतच नव्हता. पण खरं तर आता बॉल तर या 6व्या षटकामध्ये राज पाटील वॉरियर्सच्या संघाची धावसंख्या ती 6 बाद 52. 14 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. अटीतटीचा सामना या ठिकाणी बघायला मिळतोय कारण जो संघ यामध्ये बाजी मारेल तो मात्र पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. त्यासाठी हे दोन्ही संघ या ठिकाणी झुंजताना आपण बघतोय. यावेळेस मात्र चांगलं कमबॅक करतोय सुरेख अशी गोलंदाजी. त्रिफळा बाद केल्यानंतर मात्र हा 5वा चेंडू ऑफ्टनच्या थोडंसं बाहेर स्लोवर पद्धतीचा हा चेंडू. यावेळेस मात्र चेंडू जातोय निर्धाव आणि धावांची गती मात्र या ठिकाणी रोखली जाते. धावसंख्या ती 6 बाद 52. 14 चेंडू 23 धावा. यावेळेस मात्र थोडस स्टेप आउट लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला हा पटका. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. दोन्ही फलंदाजांच्या मध्ये चांगलं समन्वय या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जातात. ओमकारची अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. खरोखरच हा खेळाडू इतका सुरेख पळतोय कारण ओमकारनं जर रन्स जरी नाही केल्या तर तो फिल्डिंगमध्ये कमीत कमी 10 ते 20 धावा प्रत्येक मॅचमध्ये अडवतोय. या खेळाडूचं खूप खूप कौतुक आहे. 12 चेंडू 21 धावा. तर निश्चितच हा सामना अटीतटीचा होणार आहे, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. कारण क्रिकेट हे एक असा खेळ आहे की ज्यामध्ये अखेरच्या चेंडूपर्यंत आपण कुठल्याही प्रकारचं भाकीत करू शकत नाही. कुठलाही संघ कुठल्याही क्षणी वरचढ ठरू शकतो, त्याचा प्रत्यय मात्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. या दरम्यान मात्र 6व्या षटकाची समाप्ती होते. 6 षटकानंतर राज पाटील वॉरियर्सच्या संघाची धावसंख्या ती 6 बाद 54. तर 12 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. तर पुन्हा एकदा गोलंदाजीची धुरा ज्याने सांभाळले तो मागच्या षटकामध्ये अतिशय सुरेख असा झेल टिपला होता आपल्या फॉलोथ्रू मध्ये विजय पाटील. सुरेख असा चेंडू
मधल्या एसटीवर टाकला होता, यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळून काढला ऑफसाईडच्या दिशेने. या दरम्यान मात्र एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्येत बदल होतोय, धावसंख्या होते ती 55. यावेळेस मात्र एसटी जित करण्याचा प्रयत्न होता आणि सुरेख असं एसटी रक्षण. या ठिकाणी मात्र 7वा धक्का बसतोय या ठिकाणी राज पाटील वॉरियर्सच्या संघाला. तर क्षणाचाही विलंब न लावता या ठिकाणी मात्र त्रिफळा बाद केलं जात आहे आणि या ठिकाणी वडगाव प्रीमियर लीग 2024 चालू असलेले हे लाईव्हचे सामने मात्र या ठिकाणी आपणाला अतिशय चांगल्या प्रकारे लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी केलं जातंय. त्याचा आनंदही सर्वजण घेतात. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू ऑफसाईडच्या दिशेने मारलेला हा चेंडू मात्र लॉंग ऑफच्या दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. 2 धावा पूर्ण. या ठिकाणी धावबाद करण्याचा प्रयत्न केला होता, अपील केली जाते पण पंच या ठिकाणी मात्र पूर्णपणे फेटाळून लावतात आणि या ठिकाणी 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातात. या 2 धावेने मात्र धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती 7 बाद 57. तर अद्याप 9 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे प्रति चेंडू मागे 2 धावा. तर या ठिकाणी मात्र अटीतटीचा सामना आपल्याला बघायला मिळतोय. 9 चेंडू 18 धावा. यावेळेस मात्र सुरेख चेंडू फलंदाजाला पूर्णपणे बीट करतोय आणि चेंडू मात्र जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. या दरम्यान एक निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. तर अतिशय अटीतटीचा सामना. 8 चेंडू 18 धावा. विजयी संघ जाणार पुढच्या फेरीमध्ये. यावेळेस मात्र ऑफस्टंपच्या बाहेरून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची टॉपी घेऊन गेलेला हा चेंडू यावेळेस मात्र स्लीप मध्ये झेल टिपला जातोय. 8वा धक्का बसतोय तर राज पाटील वॉरियर्स या संघाला 7व्या षटकामध्ये. तर सुरेख काही रिझल्ट लागू शकतो. आता आखरी उमेद आहे ती ओमकार कडूनच आहे. 8 चेंडू 18 धावा. अतिशय लक्ष थोडं अवघड नाही आहे, पण या ठिकाणी विकेट्स मात्र पडल्यामुळे थोडस जिकरीचं आव्हान या ठिकाणी पार करावं लागतंय ते राज पाटील वॉरियर्सच्या संघाला. या दरम्यान सुरेख असा फटका लॉंगच्या दिशेने मारलेला हा फटका. 1 टप्पा यावेळेस मात्र फील्ड केला जातोय. या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जातात. या 2 धावेने मात्र थोडस मिसफील्ड होतं. याचा फायदा मात्र दोन्ही फलंदाज उठवतात. अतिशय तिसरी धाव किती जलद गतीने घेतली. डोळ्याची पापणी लावते तर हा ओमकार तिथं जाऊन पोहोचलेला आहे. किती समाधान आहे. ह्याला चित्ता, याचं नाव चित्ता पडलं पाहिजे वडगावमध्ये. खरोखरचा चित्ता आहे हा ओमकार आणि मी प्रत्येक वर्षी त्याला पाहतोय. त्याचा फिटनेस मात्र आहे असाच आहे, कधीही बदल नाही. त्याच्या फिटनेससाठी एकदा सर्व इथं जे प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत, ओमकारसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत, खेळाडू आहेत त्यांना विनंती करतो. तर विजय पाटील या ठिकाणी आपल्या 2 षटकामध्ये 11 धावा देऊन या ठिकाणी तब्बल 4 विकेट्स मिळवतोय आणि आपल्या संघासाठी निश्चितच मोलाची कामगिरी या ठिकाणी करतोय. तर 6 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे ती राज पाटील वॉरियर्स या संघाला.
बघा जाय कशा पद्धतीने या 15 धावांचा पाठलाग केला जातोय. तर या ठिकाणी अखेरचं षटक आहे. 7 षटकानंतर 8 बाद 60 अशी धावसंख्या येते राज पाटील वॉरियर्स या संघाची. 6 चेंडूमध्ये 15 धावा. और यहाँ पर आखिरी उम्मीद है, जो उम्मीद लगाए बैठे ओमकार से. गेंदबाज इतना वो जो क्वालिटी है, उसने पहली ओवर में जो उनकी क्वालिटी लगाई थी 3 चौके खाए थे यहाँ पर, लेकिन अभी भी चांस है. ये लक्ष्य है बहुत बड़ा, लेकिन मुश्किल तो नहीं है. मुझे नहीं लगता है इस मैदान पे कुछ भी हो सकता है, क्यों 5 साल से इस विकेट को मैं देखते आ रहा हूं. ये एक दिन में विकेट किसी को स्टार भी बना देती है और किसी को नीचा भी दिखा देती है. इस विकेट हमारी यहां पर तो लगभग जरा जोरदार ताली. आखिरी ओवर देखेंगे कौन जीतेगा, राज पाटिल वॉरियर्स या राम रॉयल्स. देखेंगे, राम है लेकिन सामने राज है. और ये गेंद बहुत बाहर गेंद थी, लेकिन यहां पर वाइड मांग रहे, लेकिन अंपायर थोड़े से हमारे चूज थे अंपायर, ये सफल हो चुके थे, इसलिए ये वाइड गेंद नहीं मिली. ओमकार को अगर अब स्ट्राइक देंगे तो ओमकार कुछ भी कर सकते हैं. तर 5 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. और यहां पर दूसरा गेंद यहां पर मैं पहले से कह रहा था कि यहां पर ओमकार की बहुत बहुत जरूरत थी, लेकिन ये 2 गेंद यहां पर डॉट हो चुकी है. 4 गेंदे. अभी भी राज पाटिल वॉरियर्स मैच जीत सकती है, लेकिन एक बड़ा शॉट की जरूरत है यहां पर. आधी गेंद यहां पर रवि अन्ना के हाथों में गेंद है. देखिए 3 गेंदे 14 रन. और यहां पर 2 बड़े हिट की जरूरत है. देखेंगे ओमकार क्या कर सकते हैं अपने टीम के लिए. नाम है ओमकार. चलिए, ये चौथा गेंद. और ये गेंद बहुत अच्छा शॉट कर दिया यहां पर. स्क्वायर लेग की दिशा में जाती हुई गेंद. 4 रन. 2 गेंदे 10 रन. अगर यहां पर एक 6 आ जाता है, यहां पर एक 6 आ जाता तो मैच देखने लायक हो जाएगा. चलिए ओंकार, आपको भी शुभकामनाएं और गेंदबाजी के लिए भी शुभकामनाएं. देखेंगे कौन जीता है, राम या राज. देखेंगे दोनों की बल्लेबाजी या फलंदाजी. चलिए अगला गेंद. ओ, ये गेंद मिस कर दे. थोड़ी सी हल्की सी राह की सांस ले चुके हुए राम रॉयल्स के सभी खिलाड़ी. ये लेग कटर गेंद थी और पड़ नहीं पाए यहां पर ओमकार. आखिरी गेंद, एक गेंद 10 रन. उड़ा दी गेंद यहां पर रवि अन्ना पीछे और जाती हुए लगभग 4 रन के लिए. अगर ये शॉट पहली गेंद पर होता तो आखिरी गेंद में मैच देखने को बहुत मजा आता. लेकिन दोनों टीमों को मेरी बधाई, शुभकामनाएं. दोनों टीम अच्छी खेली. थैंक यू वेरी मच.